गडचिरोली जिल्ह्यात दक्षिण भागात मुसळधार पाऊस असून या पावसामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क जे आहे ते तुटलेला आहे। आपण बघू शकतो हाच तो राष्ट्रीय महामार्ग आहे जे भामरागड तालुक्याला जात असतो आणि भामरागड तालुक्याचा संपर्क जवळपास 40 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस आहे। आज सकाळपासून पाऊस आहे आणि रेड अलर्ट गडचिरोली जिल्हा आहे। सध्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा आसरली जे जाणारा मार्ग आहे तो मार्गही बंद पडलेला आहे, कारण की छत्तीसगड राज्यात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे इंद्रावती नदीचा फटका जे आहे ते बसलेला आहे आणि इंद्रावती नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। यामुळे पूर परिस्थिती दक्षिण भागात निर्माण झालेली आहे आणि सध्या इंद्रावती नदीला मोठ्या प्रमाणात पूर असून छत्तीसगड राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोलीवरून जाणारा छत्तीसगड राष्ट्रीय महामार्ग बंद आहे आणि भामरागड तालुक्यातील 40 गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटलेला आहे आणि सध्या दूरध्वनी सेवा किंवा विद्युत सेवा खंडित करण्यात आलेली आहे आणि इंद्रावतीच्या नदीत पाण्यात वाढ होत असल्यामुळे हे मार्ग सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी एम डी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।